न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. एमआयएमच्या उमेदवारीनं सोलापुरात काँग्रेसच्या अडचणीत वाढ. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्षानं फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागेल. दुसरीकडे महायुतीत भाजप हा मतदारसंघ शिंदे गटाकडून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्ह आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 35% मुस्लिम मतदार आहेत. त्यापाठोपाठ तेलुगू भाषक पद्मशाली विणकर समाजही मोठा आहे. या समाजावर गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दिसून येतो. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्याच हक्काचा सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातून जेमतेम 796 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे एमआयएम तटस्थ होता. यापूर्वी 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना एमआयएमनं तगडं आवाहन दिले होते. प्रणिती शिंदे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या जागेवर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी दावा केलाय, तर माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीत शहर मध्यची ही जागा मिळेल हे गृहीत धरून प्रचारही सुरू केलाय. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे पक्षानं फारुख शाब्दी यांची उमेदवारी केल्यामुळे भाजपचे आवाहन परतवून लावण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. यात खासदार प्रणिती शिंदे यांची कसोटी पणाला लागणार आहे. दुसरीकडे महायुती अंतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा कायम राहण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक तानाजी सावंत हे सक्रिय झाले आहेत. हा दावा फोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटावर भाजपकडून दबाव येऊ शकतो असंही म्हटलं जात आहे. पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.